31 डिसेंबरले असं काम आलं रंगात. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात. इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. जवळ येऊन मले म्हणे ओ माय डिअर. ती मॅट्रिक शिकली आहे, तुम्ही तर पाहिलं तिला. तर तिला इंग्रजीतले 2-4 शब्द माहिती आहे. डिअर, रेनडिअर. ते तर बरं झालं तिला बिअर नाही माहीत. नाही ती हेअर असती आणि मी देअर असतो. आणि तुम्ही म्हटलं असतं का बरं आहे पेअर, घ्या चेअर. तर 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात. इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. जवळ येऊन मले म्हणे ओ माय डिअर. साजरा करू म्हणे आपण आज न्यू इयर. हातात हात घालून दोघं जण नाचू मस्त. अख्खी एक कोंबडी दोघंच करू फस्त. घरातले सारे दिवे देऊ मालून. इंग्रजी दारू पिऊ पाण्यामध्ये कालून. म्हणजे इंग्रजीचं कामही आलं. आपली दारू त्याच्यात पाणी नाही टाकायला, पण इंग्रजी दारूत पाणी टाकायला लागते. नीट पिणारे लोक नीट पाहत नाही. अर्ध्या रात्री घरातले दिवे देऊ मालून. इंग्रजी दारू पिऊ पाण्यामध्ये कालवून. रात्रभर पत्ते खेळू. आणला म्हणे कॅट. मी म्हणलं तिले तू झाली काय मॅट. अरे भारतीय आपण, संस्कृती भारताची, रामाची, लक्ष्मणाची, कृष्णाची आणि पार्थाची. 1 जानेवारीचं तू करू नको हर्ष. आणि गुढीपाडव्याले असते म्हणलं आपलं नवीन वर्ष. 1 जानेवारीचं तू करू नको हर्ष आणि गुढीपाडव्याले असते म्हणलं आपलं नवीन वर्ष. पाडव्याच्या दिवशी मी तोरण बांधीन घराले. तू लागतो सकाळपासून शिरापोळी कराले. संस्कृती संग थोडीशी नाळ ठेव जोडून. आणि डोक्याला नको बांधू म्हणलं कमरेचं सोडून. तर मी तुमचा आभार मानतो. तुमच्यासारखा मोठा माणूस माझ्याकडे आला. नाही आम्ही मोठे म्हणजे कसे, आम्ही तुमच्यापेक्षा मोठे जाव, फक्त 25 वर्षानं. आम्हाला म्हणजे अक्षरशः पोट धरू धरू हसायला लावलं सरांनी. आणि आलो तेव्हापासून आम्ही हसूनच राहिलो. तुम्हालाही या कार्यक्रमातून एक चांगला विनोद आणि सोबतच वऱ्हाडी जपून ठेवणारा एक माणूस, ज्याची आम्हाला अशी उत्सुकता होती की आम्ही कधी कधी सरांना जाऊन भेटतो. आणि एक डॉक्टरी पेशातला माणूस या मराठीची, वऱ्हाडी भाषेची बोलीभाषा जपून ठेवण्यासाठी अखंड काम करून राहिले. आता वय थकलं त्यांचं. कोरोनाच्या काळात 2 वर्ष कार्यक्रमही कुठे लागले नाही, का जाता आलं नाही. तर म्हणून म्हटलं चला सरांसोबत योगायोग आला अमरावतीला येताना, काय सरांची भेट घ्यावं. आणि खूप चांगला म्हणजे आमची जी भेट आहे ते खूप एक चांगली भेट झाली. सुरुवातीला तर आम्ही आता रेकॉर्डिंग केली नाही. सर आहे म्हणते आभारी. तर तुमच्याशी असंच हितगुज यानंतरही आमचं चालू राहील. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोळ्याच्या बैलावानी मी पहिले सजत होती. साहित्याच्या तोरणात वाजत गाजत धजत होती. आज मात्र मला फेकून दिलं तयात. इंग्रजी जाऊन बसली ज्याच्या त्याच्या. मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते. ग्रामगीता गाथाही मराठीतच सामावते. मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले. गाडगे बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले. अमृतासंग पैज जिंकते अशी मराठी बोली. अभयाची उंची जिले समुद्राची खोली. प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे आणि मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे. जबरदस्त. दिवसाची इच्छा होती का या विदर्भाले एका उंचीपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी ज्या माणसानं अविरतपणे आपल्या आयुष्याचे 35 ते 40 वर्ष त्यात घालवले आणि मुंबईपासून म्हणजे चांदा ते बांदापर्यंत या वऱ्हाडीले पोचवायचं काम केलं आणि त्या भाषेवर प्रेम केलं. ह्या वऱ्हाडातला एक माणूस त्या वऱ्हाडीले इतक्या उंचीपर्यंत पोचून देऊ शकते आणि तोही मुस्लिम असू शकते. तर हे चिकित्सकपणा माया याच्यात होता. आणि मी सुद्धा त्यांचे कार्यक्रम ऐकलेले आहे. आज आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी, तुम्ही सरांना यूट्यूबवर सुद्धा बरेचसे यांचे कार्यक्रम पाहिले असन. आज आपण त्यांच्या घरी आलो आहे. डॉक्टर श्री मिर्झा रफी अहमद बेग सर. सरांचे आमच्या चॅनलवर खूप खूप आणि मनापासून धन्यवाद देतो. इथे याच्या पहिले त्यांच्याशी आमचा उत्स्फूर्त असा संवाद झाला, विनोद झाले. सर, तुमचं जे हे मराठीवरचं प्रेम आहे, म्हणजे तुम्ही ज्या गावातून आले तिथून मिळालं का? आता मुस्लिम म्हटल्यावर मराठीचा हेच नाही आहेत, म्हणजे संबंधच कमी होते. तुमचा संबंध कसा काय आला? शिक्षण मराठीत झालं.
शिक्षण मराठीत झालं आणि आमच्या गावात मुस्लिमांची संख्या एक 8 ते 10%. हा. त्यामुळे उर्दू शाळा मागे आमची लहानपणी नव्हती. हा उर्दू शाळा आजही आमच्या गावात नाही आहे. हा तर मग धार्मिक शिक्षण घ्यायसाठी जे मदरसे वगैरे असतात तिथं जाऊन कुराण वाचन करणे उर्दूचं हा तिथपर्यंत मराठीच राहिलं ते. आणि शिक्षण मराठीतच झालं. मराठीतच झालं त्याच्या. आणि आजूबाजूला सगळे मराठी लोक, सलाम करणारे कमी, राम करणारे जास्त. जास्त. तर मीही लोकांना जनरली रामच करतो. हा कारण कसं आहे का जे आपण जन्मभर ज्या गोष्टी घेऊन चाललो त्या गोष्टी काही सुटत नाही. सुटत नाही. बरोबर आहे. आणि ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास नाही, उलट त्या गोष्टीमुळे आपलाही प्रभाव पडतो समोरच्यावर, त्यालाही असं वाटतं का आपला माणूस आहे. हा आणि मग मराठी शिक्षण झालं आणि त्यामुळे मराठी यायला लागली. हा तेव्हा 1ली, 2री, 3ऱ्या वर्गात असं शिकायला होतो हा तेव्हा सुद्धा मला कवितेचं आकर्षण होतं. हा अभ्यासक्रमात ज्या कविता असायच्या हा म्हणजे गद्य आणि पद्य, हा तर गद्यापेक्षा माझा ओढा पद्याकडे जास्त होता. हा आमच्या वेळेस म्हणजे मी आता मॅट्रिक होऊन 50-51 वर्ष झाले, हा तेवढं तुमचं वयसुद्धा नाही. हा तर त्यावेळेसच्या प्रायमरी शाळेत म्हणजे आजपासून 60 वर्ष आधीची गोष्ट सांगून राहिलो मी तुम्हाला, त्यावेळेस कशा कविता राहायच्या, हे घेऊ का ते घेऊ, दुकानं उचलून का नेऊ, हा. अशा स्वरूपाच्या कविता राहायच्या. आणि मला त्या इतक्या आवडायच्या की एकदा वाचलं की ते कविता पाठवून पाठवून द्यायच्या. जायची. मग मी 3रा 4था असा शिक्षण पुढं करत, हा आणि मी अभ्यासात हुशारच होतो. हा तर मी पोहोचलो 7व्या वर्गात हा आणि तिथून मला थोडासा छंद लागला कविता करायचा. हा तर मला काय वाटते का हे काहीतरी आपण टलेटर रिलेरी लावतो हा बाबा. हा परंतु जेव्हा मी 8व्या वर्गात गेलो तेव्हा मी पहिली कविता लिहिली. हा तर ती कविता अशी होती का, हा प्रणाम माझा भारत मातेला, हा पुत्र मी तिचे रक्षण करण्याला. अरे म्हणजे देशप्रेमाची कविता लिहिली. देशप्रेमाची हा. कविता लिहिली. पण ती दाखवली नाही कोणाला. मला असं वाटतं का मी कोणाला कविता दाखवली हा तर तो हे समजा काय दुसऱ्याची आणली बा. हा तर म्हणून मी कोणाला काही दाखवली नाही. मी पहिलेपासून भिडस्त. हा मी म्हणजे असा भिडस्त का कोणी फुस म्हटलं तर मी बोंबलून द्यायचा. हा कुत्रं दिसलं तर घरी वापस. हा आता कुत्र्याला भेट नाही, बायकोली भेट नाही, हा भाग वेगळा. तर मी असा थोडासा घाबरट माणूस होतो. हा पण 8व्या वर्गात मी कविता लिहिली. हा आणि तुमच्या वर्ध्याचे हा देविदास गंगाराम सोटे हा प्राचार्य, प्राचार्य. तुम्ही नाव ऐकलं का? एक प्राचार्य सोटे म्हणून वऱ्हाडी विनोदी कविता लिखाण करणारे गृहस्थ होते. हा ते आता प्रिन्सिपल झाले, त्यानंतर निधन होऊनही 10-15 वर्ष झाले. हा रामनगरमध्ये राहायचे ते. हा आणि त्यांच्या कविता पेपरात यायच्या. आणि माझे वडील हा त्यांना मराठी, हिंदी, उर्दू आणि संस्कृत एवढ्या भाषा यायच्या माझ्या वडिलांना. बापरे. म्हणजे भाषाप्रभू होते ते. हा तर आमच्याकडे उर्दूचे, हिंदीचे, मराठीचे असे दैनिक, मासिक, वृत्तपत्र यायचे. हा त्याच्यात त्यांच्या कविता यायच्या देवदास सोटे साहेबांच्या. हा. आणि ती सगळ्या गावरानी भाषेत राहायच्या, जी भाषा आपल्या खेळात वापरतो आपण. हा. तर त्या कविता कशा राहायच्या, घेणार रे बाबू पेन्न चहा, हा. आता काऊन करतं क्या क्या. हा हे देवदास सोटेंची कविता आहे. अच्छा. हे मी माझ्या नावाने खपवली तरी चालते, पण ही कविता त्यांची आहे. हा तर बघ, घेणार रे बाबू पेन्न चहा, आता काऊन करतं क्या कहा. हा सकाळी जपीतून पोट्ट उठलं, हा. तोंड नाही धुतलं, घरात घुसलं, हा बोंबले मायपाशी चहा मले देणं, माय म्हणे जरासा थांबूनच जाणं, हा. पोट्ट्यानं भल्ली किरकिर केली, हा. मायली बी एकदम सन्नक चालली, हा. धसकन गंतीनं चुलीवर मांडला आणि भस्कन चुलीत उभाया लावला. हं? आणि हे त्याची अशी कविता होती ते. हा आणि ती कविता मी वाचली, मला ती आवडली. मला मग विनोदी कवितेकडे वळलो मी. हा आणि माझे काका होते एक मजिद बेग मिर्झा, त्यांचं निधन झालं आता. तर आम्ही 15-16 बहीण भाऊ, हा. 7 भाऊ होतो आम्ही. हा आणि त्यावेळेस असे रंगीबेरंगी कपडे नव्हते काही. हा बस एक तर हरक, नाही तर त्याला काय म्हणू बा, सहन. एक तर 2च कपडे होते, म्हणजे कॉटनचे कपडे. हा. एक राय सहन, ते राय ₹1 मीटर. हा आणि एक राय हरक, ते राय झन्नावून ₹1.25 मीटर. हा तो जो श्रीमंत राय तो त्या हरकचा कपडा वापरे, हा. आणि जो गरीब राय तो सहनचा कपडा वापरे. हा तर जेव्हा मी त्यांच्या कविता वाचण्यास सुरुवात केल्या आणि मग कविता मी लिहायला लागलो, तर आम्ही जे 6-7 भाऊ होतो, तर आमचे कपडे म्हणजे पॅन्ट, शर्ट, पायजामे हा. एकाच ठिकाणी लटकून राहायचं. हा. तर मग आता एक दिवस मग कोण कोणाचं घालून जाय काही पता नाही नाही लागेल. लागेल. तर मला काही दुसऱ्याचे कपडे घालावं वाटे नाही. मी एक दिवस आतून आलो, माझ्या काकाच्या बंगेवर बसून होते. तिथं माझा शर्ट मी जो माझा समजून काढला तो माझ्या दुसऱ्या भावाचा निघाला. हा तर मला हे समजे नाही का बा माझा शर्ट कोणी नेला. हा. शर्टाला आमच्या हिंदीत उर्दूत कमीज म्हणते, कमीज. कमीज. तर मी एक सहज 2 ओळी म्हटल्या का, म्हटलं कौन है वो बदतमीज, हा. ले गया मेरा कमीज. तर मग माझे काका उठून बसले. हा. अरे बोले किसने लिखा, बोले अरे मला अभी बोला म्हणे. हा. अरे तू म्हणे वराडी म्हणण्यापेक्षा विरोधी कविता लिही म्हणे. हा. मग मला एक सपोर्ट भेटला. हा. आणि देवदास सोटेंच्या कविता मी वाचायला लागलो. हा. मग त्यांच्या कविता लोकमतमध्ये त्यांचं एक सदर चालायचं. हा.
मी सोटे बोलतो आहे. आणि दर रविवारी त्यांची कविता यायची. मग त्यांच्या कविता कशा असायच्या माहिती आहे का? आता लोक ज्वारी पेरत नाही, त्याच्यामुळे बांड होणं, तुमचं पिसाळ होणं, हे आता लोकांनी समजत नाही. पण त्यावेळेस लय मार्केट म्हणजे बांड होणं म्हणजे जे ज्वारीचा धांडा कणूस टाके नाही ते, पिसाळ होणं म्हणजे ज्याच्यात दाणे भरत नाही ते. आणि त्या ज्वारी जेव्हा कणूस टाकाच्या याच्यात यायची तेव्हा खालून टाऊक नावाचं एक तण निघे आणि ते ज्वारी बांड जाय. तर त्याच्यावर त्यांनी कविता लिहिली होती का येणं का शामराव कहाडणं खांड, खांड म्हणजे सुपारीचा तुकडा, येणं का शामराव कहाडणं खांड, तूही गेली बांड बाबा माही गेली बांड. आता ती कविता मला इतकी आवडली पहा. तर त्यांचं एक मोठं कडवं आहे आणि जबरदस्त आहे. आपण कसं कर्ज काढतो शेतीसाठी आणि मग त्याचा जो आपल्याला त्रास होते त्याच्यावर त्यांनी म्हणजे एक मला त्यांची आवडलेली सगळ्यात चांगली कविता. त्याला लोक तगाई म्हणे, पहिले त्याचं कर्ज काढणं म्हणजे त्याने लोक तगाई म्हणे. तर त्यांनी असं लिहिलं का गुदस्त म्या मग तगाई काढली, अर्धी त्याच्यातली साहेबानंच खाल्ली, 800 दिल्ले 500 लिहिले असे म्या लेहडे साहेब नाही पाहिले. म्या कसं घडीभर केलं टनटन, चपराशी म्हणे मला हे बी नाही भेटन, म्या मग घातले खिशात, बोलणं अडके घशातल्या घशात, मग कसं जुईलं पोरीचं लगन, भक्कन गेली बाबा लग्नात रक्कम. एक दिवस साहेबकानी गावात आला, पैशासाठी त्यानं तगादा केला, पैसेच नव्हते कुठून शान देईन, थो म्हणे वावर हर्रास करीन. असं कसं वावर हर्रास करता आणि 500साठी का जमीन दाबता. उठलो मनसान खोसले ओटे, मग तो इच्छा तिथं बसे. मले बी एकानं दिलाच सल्ला, म्या बी कचेरीत केलाच कल्ला, का 800 दिल्ले 500 दिल्ले 800 लिहिले, वरचे 300 साहेबानं खाल्ले, वरतून त्याला बी हुकूमच आला, एवढाही साहेब कैदीत नेला. घेणं रे बाबू पैसे खाणं, कुयाचा सल्ला उलटा देणं आणि कैदीत करते डिंग डांग डांग, आणि येणं का शामराव काढणं खांड, आणि तूही गेली बांड बाबा माही गेली बांड. हे देवदास गंगाराम सोटे प्राचार्य जे माझे गुरु आहे समजा, त्यांच्यापासून मी हे कविता लिहायला लागलो. मग आणि मग हळूहळू असं स्थिरावत गेलो मी. तर वन मॅन शो मी सुरू केले मी जेव्हा धामणगाव रेल्वेला 1977 ते 80 पर्यंत DHMS साठी होतो, तेव्हाच मी वन मॅन शो सुरू केले. तोपर्यंत मी सोटे साहेबांना पाहिलंही नव्हतं. तुम्ही डॉक्टरी पेशातली? हां, मी डॉक्टरी पेशातला. म्हणजे मी मॅट्रिकमध्ये पहिल्या नंबरनं पास झालो, पण गणित माझा विषय खरा होता तर त्याची कॉपी केली. का आता हे याच्यासाठी कबूल करून राहिलो का आता त्याचे पुरावे काही उपलब्ध नाही आहे. आणि मग मी आपला जास्त मार्क भेटले म्हणून माझ्या बापानं मला अमरावतीच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये टाकलं. मी तिथं नापास झालो. मग वापस गेलो. 2 वर्ष शेतीत टोले घेतले, चांगले बैरंबाचे टोले घेतले. मग ती शेती आपल्याला परवडली नाही. मग धामणगाव रेल्वे कॉलेज उघडलं. मग त्याला पोट्टे नाही भेटे आणि मला कॉलेज नाही भेटे. मग माझी ॲडमिशन झाली, कॉलेज सुरू झालं, मी पास झालो, कॉलेज बंद झालं. 2 बॅच निघाल्या, कॉलेज बंद झालं. तुम्ही कोणाकोणी माहिती काढा, धामणगाव रेल्वेचं होमिओपॅथिक कॉलेज बंद झालं. तुमच्या इथं स्वावलंबी नावाचं होमिओपॅथिक कॉलेज वर्धेला, ते बंद झालं. मग मी DHMS केलं. मी दवाखाना टाकला. दरम्यान साहित्य संमेलनात गेलो, मग कविता त्याच्यात आल्या. मग नंतर कवी संमेलन जायला लागलो. तर जेव्हा मी धामणगावला शिकायला होतो तर जेव्हा माझ्या मित्रांना माहीत झालं का हा कार्यक्रम करू शकते तासभर, मग कोणी कान धरेन चाल माझ्या घरी. आणि मला असं वाटते का इथं बसून भाकरी करण्यापेक्षा, तेव्हा असं नव्हतं काही 15,000 दे बा आपण पोरग लॉजमध्ये जेवे, तेव्हा हातानं भाकरी बनवावं लागेल म्हणजे पोया करावं लागेल. तर मग चला जेवायला ते भेटते. तर जेवायच्या भरोश्यावर 5-15 गावात जाऊन मी कार्यक्रम केले. मग कवी संमेलनात जायला लागलो. मग हे मोठ्या मोठ्या कवी लोकांसोबत वावरायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग कवितेत थोडासा दुरुस्त होत गेली, बदल होत गेला. मग मी थोड्याशा कविता बदलवल्या. पहिले माझ्या स्त्रीविषयक कविता राहायच्या, एक वयाच्या हिशोबानं. आणि मग मी थोडासा मला असं वाटायला लागलं का म्हणजे सामाजिक जाणीव त्याच्यात आली पाहिजे. तर मग मी जशा कविता लिहायला लागलो. एक कविता पहा छोटीशी, किंवा संध्याकाळी आई जवळी येऊनी वदला बाळ, कॅरम बोर्डा सारखी आई दिसते ग आभाळ, गोट्या वाटती चांदण्या चंद्र स्ट्रायकर भासतो, ध्रुव तारा मजला आई क्वीन सारखा वाटतो, मला वाटते देव खेळतो कॅरम रात्रभरी, आणि पहाट होता थकुनी जातो आपल्या घरी, ऐकुनी हे वदली आई कल्पना तुझी ही नवी, आणि मोठा होऊनी बाळा तू होशील मोठा कवी. अशी कविता लिहिली. एक दिवस मी नांदेड जिल्ह्यात हदगाव नावाचं गाव आहे, त्याच्या बाजूला निवघा बाजार नावाचं गाव आहे. तिथे एक अनंतकुमार जैन नावाचे गृहस्थ आहे. या गोष्टीला झाली कमीत कमी 15-16 वर्ष. त्यांनी मला कार्यक्रमासाठी बोलावलं. आणि मग मला म्हणे बा तुम्ही आता शाकाहारावर कविता लिहा म्हणे.
अरे मला नाव काय आहे, मला करायला काय लावून राहील तुम्ही. तर मग त्यांनी मला नाव विचारलं. तर मी त्यांना म्हटलं बा माझं नाव आहे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग. तर ते म्हणे बा तुमचं एवढं लांब नसं नाव कसं, तुम्ही याच्यात मावशाचं नाव टाकलं काय तुमच्या. मी हे मा एकट्याचं नाव आहे, माझ्या बापाचं नाही आलं याच्यात. माझ्या बापाचं नाव अब्दुल रज्जाक बेग मिर्झा ते अलग, म्हणजे ते नाव माझ्या नावाला जुळलं तर माझं नाव तयार होते डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा. तर मी एकदा एका पेपरकडे कविता पाठवली, खाली कवी म्हणून कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा असं नाव लिहिलं. त्यानं काय केलं, समोरच्या पेजवर कविता छापली, खाली टीप लिहिली, कवीच्या नावाची पुरवणी मागे जोडली आहे. मग मी माझ्या बापाचं नाव कापलं आणि माझं नाव लिहिलं डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग. तर मग मी तिथं पोहोचलो होतो. ते म्हणे तुम्ही शाकाहारावर लिहा. तर मला काय अडचण आहे अशी, शाकाहाराबद्दलच का लिहायची. ते म्हणजे महावीर जयंतीनिमित्त कार्यक्रम आहे म्हणून. तर म्हणलं ठीक आहे बा. मग मी तिथं बसल्या बसल्या एक अर्ध्या तास कविता लिहिली किंवा एक वाघ, वाघ तर समजते तुमच्या भाषेत काय निघाले, टायगर म्हणते तुमच्या भाषेत. तर एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. आजकाल माणसात राहिली नाही चव, रसायनाचं खाऊ खाऊ झाला बेचव. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, रक्ताले त्याच्या कसा घोरट वास येते. किती खा लेकाले भागत नाही भूक, जीव मय मय ते वाटते धाक धूक. परवा एका वाघानं माणूस फस्त केला आणि तगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यावानी मेला. म्हणजे माणूस किती तरी झाला. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेखाचा कुत्र्यावानी मेला. अशा जैरी माणसाची शिकार कोण करते, आणि वाघ असलो तरी गवत खायला पुरते, आणि वाघ असलो तरी गवत खायला पुरते. मग अशा सामाजिक जाणीवेच्या कविता सुरू केल्या. आणि मग मी माझं गाव सोडलं, दवाखाना बसला महा. मग मी नेरला आलो, मी माझी पत्नी, माझे 3 लेकरं आणि माझी एक आई, असं 6 जणांचं कुटुंब घेऊन मी 12 जुलै 98ला नेरला आलो. आणि मी ठरवलं का डॉक्टर 1756 आहे, ठोकर लागली का डॉक्टर दिसते समोर, कवी कमी आहे. आणि एकट्या कवीचा कार्यक्रम करणारा कोणताही माणूस तोपर्यंत विदर्भात नव्हता. आणि आताही मला वाटते 2-4 सोडले तर कोणी नाही. त्यावेळेस ते एक गॅप होती ते. तर मला असं वाटलं की आपण जर प्रयत्न केले तर. आणि थोरा मोठ्यांच्या सोबत कवी संमेलनाला गेल्यानंतर यांचे झेला लागे ना, मग आपले किती मस्तकात गेले तर त्याला काही फायदा नाही. तर आंब्याच्या झाडाखाली हराय नाही वाढत ना, तर मग आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला पाहिजे कधी. तर म्हणून माझा मिर्झा एक्सप्रेस कार्यक्रम बसवला. माझं गाव सोडलं, शेती भावाले दिल्ली, घर भावाले दिल्ली, म्हणजे दिल्लं म्हणजे तू राहायच्या बायकोसोबत घेऊन आलो, लेकरसोबत घेऊन आलो. आणि मी नेरले राहिले आलो. आणि कार्यक्रमाचं नाव ठेवलं मिर्झा एक्सप्रेस. आणि कार्यक्रम करायला लागलो. तर गेल्या असं समजा ना की मला आता 20 वर्ष झाले, 2 वर्ष तर आता बंद झालं लॉकडाऊनमुळे. तर भरपूर कार्यक्रम गेले मी. 6,000पर्यंत कार्यक्रमाचा आकडा आहे माझा. बरं, तुमची आवडती एखादी कविता आम्हाला आवडते तर आता पहा, एखाद्या माणसाले 4 लेकरं असले आणि त्यातल्या एखाद्या पोराले पोलिओ जर असला, याचा अर्थ तो त्याला आवडत नाही का. उलट त्याले त्या पोलिओ असल्या पोराचा जास्त लाड येते. या महापोराचं कसं होईल, या महापोराचं कसं, आणि थोस बापाच्या कामी येते. आणि जो चांगला हट्टाकट्टा असते का नाही, तो बापाला लाथाच मारते. हा अनुभव आहे. त्याच्यामुळे कविता कोणती असली तर मला आवडते. पण मी तुमच्या आवडीची कविता सांगतो. तर एक विनोद असा आहे पहा. एक मित्र दुसऱ्या मित्राला 5-25 वर्षानंतर भेटला. चाल बा म्हणे घरी. मग याने त्याला घरी नेलं. तर त्याचे 4 पोरं असे बसत होते. हा म्हणे माझी 4 पोरं आहे म्हणे, हा डॉक्टर आहे, हा वकील आहे, हा इंजिनियर आहे, आणि हा जो चौथा आहे म्हणे याले जरासं डोकं कमी आहे म्हणे, हा म्हणे कटिंगचं काम करते, हेअर कटिंग सलून चालवते. तर दुसऱ्या मित्राने विचारलं बा तू तुझ्या 3 पोरायले भरपूर शिकवलं आणि याले कोण कटिंग करायला लावून राहिला. तो म्हणे घर खर्च तोच चालवून राहिला, हे तर बेरोजगार आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की कवी कोणी असो, आता जसं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवता, तर हुशार विद्यार्थ्यापेक्षाही ज्याला आपण ढ म्हणतो, ज्याच्या लवकर लक्षात येत नाही, तर त्याला सांगता तुम्ही अबे बैताळ हो, शिकाणं, तुमची इच्छा कशी असते का सगळे एका लेवलमध्ये आले. आता कविता भरपूर लिहिल्या मी, माझे 7-8 काव्यसंग्रही आहे, तो काही भाग नाही. पण मी तुम्हाला एक शेवटची आपल्या आवर्तनातली शेवटची कविता सांगतो. सांगण्यासारखं भरपूर आहे, कारण मला 52 वर्ष झाली कविता लिहायला सुरुवात करून साहेब. आणि तुम्ही तर 40च आहात.
ती 40 मायनस असाल, प्लस झाले नाही अजून. तर मी 60+ माणूस आहे, 65 वर्षाचं माझं वय आहे. तर ती एक कविता अशी मराठी भाषेबद्दल लिहिलेली कविता. काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली. आता मराठीचं कसं झालं, सगळं इंग्रजीचं सुरू झालं. हे तुमचा प्रयोग अफलातून का आहे? याच्यासाठी का तुम्ही मायबोलीचा मराठीचा, त्यातही जी भाषा तुम्ही ज्या भाषेत जन्म घेतला, तुमची माय जी भाषा बोलते, तुमचा बाप जी भाषा बोलते, तुमच्या गावातले सगळे लोक जी भाषा बोलते, माह्या तुह तुले मले, ते तुम्ही वापरता. म्हणून लोकांच्या हृदयात तुम्ही शिरले कराडे साहेब. नाही तर तुम्ही काही शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन नाही आहे. पण आता तुम्ही या क्षेत्रातले खरोखर ग्रेट माणसं आहे. तुमचं अभिनंदन. आणि कविता आहे का, मिहा मनी मिर्झा करोडोची आई, भीक मागाची आली आज मायावर पायी. पोळ्याच्या सारखी मी पहिले सजत, पोळ्याच्या बैलावानी मी पहिले सजत होती, साहित्याच्या तोरणात वाजत गाजत धजत होती. आज मात्र मले फेकून दिलं तयात, इंग्रजी जाऊन बसली ज्याच्या त्याच्या गयात. एक तर म्हणे मले महाद्या, एक तर म्हणे मले महाद्या ताबा, नाही तर मग मै नड्डी धरून दाबा. असं म्हणून मराठी पक्षासारखी फडफडली. मले आला राग, छाती माई धडधडली. खरंच म्हटलं मिर्झा आपण किती हाव बेमान, खरंच म्हटलं मिर्झा आपण किती हाव बेमान. जिथं खाऊन राहिलो तिथंच करून राहिलो घाण. अरे मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते, ग्रामगीता गाथाही मराठीतच सामावते. मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले, गाडगे बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले. अमृतासंग पैज जिंकते अशी मराठी बोली, अभयाची उंची जिले समुद्राची खोली. प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे आणि मराठी माणसाशी मराठीतच बोलावे. जबरदस्त. सरांचं मराठीसाठी खूप मोठं योगदान आहे. म्हणजे सरांचा मला सगळ्यात पहिले फोन आला होता का कराय सर म्हणे तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं मलेच एवढा आनंद झाला, मी मिर्झा एक्सप्रेस बोलत आहे. म्हटलं मीच अवाक झालो होतो, मी घरीच होतो, मांडवेलेच होतो तेव्हा. तर म्हणे सर म्हणे मी वर्धेला येईन म्हणे, मी तुम्हाला भेटीन म्हणे. तर त्यानंतर मग कोरोनाची दुसरी लाट आली. मग माझंही काही अमरावतीला येणं नाही झालं. पण आज अनायसे दर्यापूरला कार्यक्रम होता, तर योगायोग आला सरांसोबत भेटांचा. अजून एक चांगली कविता सरांकडून आपण ऐकू आणि या कार्यक्रमाला पॉज देऊ. तर मी सरांना अशी एक इच्छा व्यक्त करतो का एक कविता, चांगली सुंदर कविता आम्हाला ऐकावा. उपाशी माणसाले जर आपण असं म्हणलं हे एक कोर, तर नाही म्हणते का तो. किंवा एखाद्या वांजोट्या माणसाला विचारलं का पाहिजे का तुले पोर, तर नाही म्हणते का तो. शेतकऱ्याला जर म्हटलं का पाहिजे का तुले ढोरबा, तर तो काय म्हणून पाहिजेच, कारण त्याला शेतीला पाहिजेच. तर कवी माणसाले कविता म्हणा असं म्हणच नाही लागत. त्याला असं वाटतं का यानं मनासमोरच्या ना का तू कविता म्हण. आणि कवी लोकांचा एवढा गैरसमज आहे, आणि कवी लोकांबद्दल लोकांचाही गैरसमज आहे. तर एका कवीनं एका माणसाले असं सहज सांगितलं, साधा सुद्धा माणूस नाही म्हणे मी कवी आहो. तो दुसरा माणूस म्हणे मी तुझ्यापेक्षा ग्रेट आहो, मी बैराव. म्हणजे तू काही कविता सांगू नको आणि मी काही कविता ऐकत नाही. तर पहा कविता भरपूर सांगण्यासारख्या आहे, पण तो एक तुम्हाला शेवटची कविता सांगतो. कारण या 5, 10, 25 मिनिटात संपण्यासारखा हा विषय नाही. हे खत्म, कारण आम्ही तुमचे 2-2, 3-3 तास पाहिले ना. त्याच्याशी आपला कण नाही जिरत ना. कारण कसं आहे माहिती आहे का, मी कवी संमेलनातून पलायनच यासाठी केलं की बुवा आपण कुठे चाललो कार्यक्रमाला, वर्ध्याला 150 किलोमीटर, तिथं गेल्यावर 2 तास कार्यक्रम चालायचा. 10 कवी 15 कवी आपल्या ह्याच्यावर 5 मिनिटं 7 मिनिटं हे मोठे मोठे कवी घोषून टाकायचे. मग आपल्याला खरड, जसं गरीबाले बरड, अशी अवस्था व्हायची. म्हणूनच माझा एकट्याचा कार्यक्रम सुरू केला मी. तर एक माझ्या घरी घडलेला हा प्रसंग आहे. ते प्रसंगाचं पहिले गद्यात्मक वर्णन केलं तर बराच वेळ लागते, मी तुम्हाला डायरेक्ट कविता सांगतो. ओ आपली नाही चालली. हां